नमस्कार मंडळी, तुमचं सर्वांचं मी प्रेरणा आपल्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करत आहे। तर आजची आपली रेसिपी आहे रायता। ह्याला कोशिंबीर पण बोलतात। तर मी तुम्हाला 7 ते 8 किलोच्या प्रमाणात हे रायता बनवून दाखवणार आहे। खूप मस्त लागतं अशा पद्धतीने केलं तर। त्याच्यासाठी आपल्याला लाल बुंद अशी गाजर लागतील। तर मी ते गाजर 1 किलो घेतले। सर्वप्रथम मी असं हे सोलणीने व्यवस्थित सोलून घेते। सध्या मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात थंडी आहे, त्याच्यामुळे हे गाजर पण खूप भरपूर प्रमाणात येतात आणि इझिली भेटतात आपल्याला। तर मी हे अशा मोठ्या सोलणीने गाजर सोलून घेते, पटकन सालं निघतात। तुम्ही जर माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। तसेच तुम्हाला जर पारंपरिक रेसिपीज बघायच्या असतील तर या चॅनलला नक्की भेट द्या। तर याप्रमाणे मी हे सर्व गाजर सोलून घेतले आणि पुढचा देठ आणि मागचं टोक त्याचं कापून काढलंय। आता एक मोठं भांडं घेतले, त्याच्यामध्ये मी हे गाजर, काकडी आणि टोमॅटो छानपैकी धुवून घेणार आहे 1-2 पाण्यामध्ये। काकडी 1 किलो घेतली आहे, हिरवीगार कोवळी काकडी आहे। तसेच टोमॅटो पण 1 किलो घेतले आहेत, लाल बुंद। तर आता चांगले स्वच्छ धुवून घेऊयात। हे जे रायता आहे ते 8 किलोच्या प्रमाणात आहे। त्याच्यासाठी आपल्याला 1 किलो कांदे लागतील। आता आपण रायता बनवायला सुरुवात करूया। त्याच्यासाठी मी हे बघा सगळं चॉप करून घेतलं आहे मस्तपैकी। आणि मी इथे तुम्हाला सांगायला विसरली, इथे मी ना 1/2 किलो कमी तिखटवाल्या हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत। त्या अगदी बारीक कापून गाजरमध्ये मिक्स करून घेतल्या आहेत। तर आता मी इथे एक मोठा स्टीलचा डबा घेतला आहे, कारण आपल्याला ते मिक्स करायला बरं पडेल ना म्हणून। तर त्याच्यामध्ये मी गाजर घालून घेतला आहे। आता हा 1 किलो कांदा घालून घेते। कांदा पण अगदी बारीक चॉप करून घेतला आहे मस्त। त्याच्यानंतर ही काकडी घालून घेते मी। त्याच्यानंतर हा टोमॅटो घालून घेते, मस्त चॉप करून घेतला आहे। रायतं बनायला पटकन बनतं, फक्त चॉप करायला जरा वेळ लागतो। आता मी इथे 4 किलो दही घेतलं आहे। 1 किलोचे 4 पॅकेट मी इथे वापरले आहेत। तुम्ही कुठच्याही ब्रँडचं दही वापरू शकता। जर तुम्हाला अगदी टेस्टी आणि खूप मस्त असं बनवायचं असेल रायता, तर तुम्ही इथे घरात लावलेलं दही वापरू शकता, त्याच्याने रायता खूप मस्त लागतो। तर टोटल मला इथे 4 पिशव्या लागल्या आहेत 1 किलोच्या। तुम्हाला दही जर कमी पाहिजे असेल तर तुम्ही कमी पण वापरू शकता, किंवा अजूनही जास्त असं रसरशीत पाहिजे असेल तर अजून पण 1 किलो वाढवू शकता तुम्ही दही याच्यामध्ये। तर एवढं इनफ आहे याच्यामध्ये। आता आपण ह्याच्यामध्ये काही मसाले घालून घेऊयात। तर मी इथे सर्वप्रथम चाट मसाला घालून घेतला आहे। चाट मसाला घातल्यामुळे थोडा रायत्याला चटपटीतपणा येतो मस्त। तर 4 मोठे चमचे चाट मसाला मी इथे घातला आहे। आता आपल्याला जिरं पावडर लागेल। तर जिरं मी थोडंसं तव्यावर गरम करून घेतलं, नंतर ते मिक्सरला अगदी बारीक करून घेतलं आहे आणि ते आता मी याच्यामध्ये घालून घेतले। तर आता आपल्याला इथे चवीप्रमाणे मीठ घालावं लागेल। तर मी इथे 3 टेबलस्पून मीठ घातलं आहे। एवढ्या रायत्याला एवढं मीठ लागतं। मीठ थोडं कमीच घालायचं, कारण चाट मसाल्यामध्ये पण मीठ असतं। आणि आता मी इथे काळं मीठ पण घालते। काळं मीठ 3 चमचे घालते मी। काळ्या मिठाने खूप अप्रतिम चव येतो रायत्याला। तर मोठे 3 चमचे काळं मीठ। आणि आता ही भरपूर सारी कोथिंबीर घालून घेतली। कोथिंबीरीने पण खूप टेस्ट येते आणि मस्त कलरफुल आपला रायता दिसतो। आता मी एक मोठा इथे झारा घेतला आहे। व्यवस्थित आपण सगळं मिक्स करून घेऊयात चमच्याने। तर बघा मस्त अगदी आपल्या रायत्याला छान कलर आला आहे। खूप मस्त आणि टेस्टी लागतं हे रायतं। तुम्ही घरात एकदा नक्की करून बघा। बाहेरच्यापेक्षा या रायत्याला खूप चांगली चव येते। घरामध्ये काही जर कार्यक्रम असला मोठा किंवा पूजा वगैरे असली तर तुम्ही असं करू शकता, किंवा रेग्युलर आपल्याला जर खायचं असेल तर कमी प्रमाणात पण आपण करू शकतो। आपल्या हेल्थसाठी हे खूप चांगलं असतं। परत भेटूया एका नवीन रेसिपीसोबत। माझा हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी तुमची खरंच खूप मनापासून आभारी आहे। थँक्यू सो मच।